विठ्ठलाचं कटआउट तर बघा किती सुंदर बनलंय. साक्षात विठ्ठलच उभा आहे की काय समोर असा भास होतो. बाय द वे आज मार्केटमध्ये गेले होते, भाजीपाला कमी आणि माझं सामान जास्त आणलं. हे मॅग्नेट्स आणखीही बनवायचे बाकी आहेत. ते सोडून जे आहे मी इथे इलेक्ट्रिकचं काही काम होतं माझं ते पूर्ण केलं. त्यानंतर पॅसेज स्वच्छ धुवून काढला आणि आता घर इतकं स्वच्छ सुंदर दिसतंय. सो घराची मालकीनही तशीच दिसायला पाहिजे नाही का. थोडासा मेकअप केला, छानशी आवडीची साडी घालून मी आत्ता आलेली आहे मंदिरामध्ये. मंदिरात आमच्या 4-5 मैत्रिणींनी मिळून छान हळदी-कुंकाचा कार्यक्रम अरेंज केला होता. रांगोळी बघितलीत ना तुम्ही? तो ती बघितली, देवाचं दर्शन घेतलं आणि बघा इथे एक छोटूसं सरप्राईज मिळालं मला. धावत माझ्याकडे आले आणि "आंटी मी तुमचे व्हिडिओ पाहत असते बरं का, मला फार आवडतात" असं जे आहे तिने कॉम्प्लिमेंटही दिली. हळदी-कुंकू झालं आणि आता थेट भेटते आहे तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी. रात्रीची उरलेली पाणीपुरी अशी ब्रेकफास्टमध्ये खायला तुम्हालाही आवडते का माझ्यासारखं? नक्की सांगाल. खरं तर उद्या माझ्याकडे हळदी-कुंकू आहे. किचनमध्ये कुणीही येत नाही तरीसुद्धा माझ्या मनाच्या समाधानासाठी मी उरली-सुरली क्लिनिंग कंप्लीट केली. गार्डनही क्लीन केलं आणि अश्विनीकडे येऊन अशी मस्त सजावट केली. रांगोळी काढायची बाकी होती तीही काढली. म्हटलं तेवढाच तिला हातभार. स्वयंपाकाची तयारी केली आणि त्यानंतर जे आहे हळदी-कुंकवासाठी आली. सर्वात आधी मोक्षूची मस्त लूट केली आणि त्यानंतर हळदी-कुंकू घेऊन घरी आले. चला बाय.